गाठी घेऊन चालता चालता पळत घरी आलो आणि त्रिपुर सुंदरीसाठी आणलेली गाठीची माळ तिच्या गळ्यात घालून लक्ष्मी व्यंकटेशासाठी आणलेल्या माळेवर मातोश्रींनी गुलाल उधळला आणि मी थेट मंदिरात आलो तर इथे पांढऱ्या शुभ्र गाठांमध्ये विराजमान असलेल्या जगतपालकाचा थाट बघण्यासारखा होता। तेव्हा माझ्या कुवतीप्रमाणे आणलेली गाठ्यांची माळ गुरुजींना दिली आणि परिस्थितीनुसार रंग उधळणाऱ्या शत्रूंच्या चेहऱ्यावरचा रंग माझ्या पुरुषार्थाने उडवण्याची शक्ती मला द्या अशी प्रार्थना करून गुलाल उधळून तीर्थ घेतलं। तेवढ्यात मखरातली एक छोटी गाठीची माळ मला प्रसाद म्हणून मिळाली आणि मी गजर केला। मग कायस्थ काकूंनी प्रेमाने दिलेल्या एक पाव गाठींचं कौतुक करत मातोश्रींनी एक गाठीची माळ माझ्या गळ्यात घातली। मग लालपरीत बसून जालन्याला निघालो तर हे दादा भेटले आणि म्हणाले, 10 मिनिटापूर्वी मी तुमचा व्हिडिओ मध्ये बसेल होतो ना, त्यावेळेस बघत होतो। अरे बापरे, 10 मिनिटापूर्वी म्हणून तुम्हाला सांगितलं की ते बस मधला व्हिडिओ जो आहे ना, काही म्हणता तुम्ही? अरे शपथ खोटं कशाला बोलणार। असं म्हणून इतका भारी कंटेंटसाठी तुम्हाला आपल्याकडच्या लोकांनी तरी फॉलो करून सपोर्ट केला पाहिजे आणि ते करत नाही म्हणून खंत व्यक्त केली।